सहलीला जायचं जायचं, सहलीला जायचं ग. मित्र मैत्रिणी सोबत घेऊन मन मोकळ हसायचं ग. तर मित्रांनो, मी आता पहिले पॅरासेलिंगला जाणार आहे, मग नंतर स्कूबासाठी कदाचित त्या किल्ल्याच्या त्या साईडला डीप आहे आणि या साईडला नॉर्मल आहे, म्हणजे किती 7-8 फूट असते. पण आता भरती आलेली आहे, पाणी आतमध्ये जाते, वारा पण आहे. पण बघू, आतमध्ये आपल्याला शक्य असेल तर चांगला व्ह्यू भेटेल, कोरेलचा व्ह्यू चांगला भेटेल. आपण तसा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू. हे बोटवाले भाऊ त्या गणपतला आवाज देत आहे आणि गणपत तिकडे टल्ले होऊन पडलेला आहे. उड़ाएंगे उड़ाएंगे वो खाना देना पडेगा कुंभकर्ण आहे का गणपत. बघ काय सांगताय त्याबद्दल. मित्रांनो, मी इथे आता पॅरासेलिंग केलं आहे. इथे ना पॅकेजमध्ये असते एक, फक्त ते ना असं वरती घेऊन जातात आणि परत रिटर्न घेऊन येतात. त्याच्यानंतर ना इथे जर एक्स्ट्रा 200 रुपये पे केले तर ते आपल्याला तिथे समुद्रात थोडंसं बुडवतात, परत वरती नेतात आणि थोडं हाईट देतात. तर ती वरती हाईट देतात ना, त्यावेळेला व्ह्यू तिथून खूप चांगला येतो. आणि नॉर्मल जे आहे ना ते फक्त घेऊन जातात आणि घेऊन येतात. मतलब फक्त ती एक प्रोसेस आपल्याला असते. तर तुम्ही जर कधी आला तिकडे तर एक्स्ट्रा 200 रुपये द्या, तेव्हाच तुम्हाला ती पॅरासेलिंगची खरी मजा येणार आहे. आता पॅरासेलिंग झालेली आहे, त्याच्यानंतर मे बी स्कुबाला घेऊन जातील किंवा मला वाटते या राईड्स करण्यासाठी, बनाना राईड्स करण्यासाठी घेऊन जाणार आहेत मला असं वाटतंय. बघू आता कोणत्या राईडला घेऊन जातात. आता जेट स्की राईड्स करायला चाललो आहे आपण. जेट स्की राईड, ती बघा ही वाली जेट स्की राईड. ते काय नाही, फक्त एक चक्कर मारून आणून आपल्याला असं फिरून आणतात. एवढे राईड्स नाही, पण ठीक आहे, त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे म्हणून ही पण राईड आपण करून घेतोय. ते आपल्याला चालवायला देत नाहीत.
तुला पण असंच धरलं होतं. मला काय बोललंच नाही. बोललो किधर पकडू काय बोला ना. तीन बंदर झुमिंग होतं माझ्या Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.